एकटाच लावताव ताव येत माझ्या दोरीची पोरा इकडे तिकडे गेलं मला जाताव बोलवली आई. एकदम आपल्या मुंबईमध्ये नाशिक करताना आगरी कोळी लोक कुणबी मराठी कराड आणि आदिवासी समाज अनेक समाज आहेत. आपल्या बासनी लावल्या ते माझे वडील जाम भारी दिसतस. माझी आई आहेस तू. बघू शकता दीदी तुझं नाव काय आहे? नितेश्री. थोडीशी बॉडी दाखवली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मी महाराष्ट्राचा लाडका युट्यूबर ऑलराऊंडर जितेंद्र शेलार. तर आपण आता चाललोय आमची आवनी चाललोय ना, आमच्या गावातल्या लोकांची पण चाललोय. मग त्यांची आवनी बिवणी तुम्हाला दाखवतो. मग तुम्हाला बोललेलं ना मातीतला व्हिडिओ दाखवीन तर दाखवीन. मग आपल्या मुंबईमध्ये नाशिक करताना आगरी कोळी लोक कुणबी मराठी कराड आणि आदिवासी समाज अनेक समाज आहेत. खणून झाला ना मग तो असा धावाचा घ्यायचा, असा गोल गोल बांधायचा. मावशाच्या म्हशी आलेल्या आहेत. मावशा आणले का चरून? चला मग मित्रांनो, तुम्हाला आहे ना शेवटला काहीतरी सांगायचं आहे. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा ना ऐकत राहा. प्रत्येक पॉइंट मध्ये काही ना काही मुद्दा आहे. चला तर मित्रांनो, आता मी शातान उतारणारच होतो, पण विषय काय झाला माहितीये का, आमच्या बाजूला सुद्धा लावायला घेतले आपलं रमेश बाबा. तर त्यांची फॅमिली लावायला बी लागले. तुम्हाला दाखवतो. आता बाजूच्यांना दाखवलं नाही तर त्यांना राग येईल ना. भाऊ तुम्ही नोकरीला कुठं जाता? नोकरीला आता उल्हासनगरला असतो. तर चांगला पेमेंट वगैरे असेलच ना? हा आहे थोडा आपल्या. पण तुम्ही शेती कशाला करता मग? शेती आपली मायभूमी आहे, हा. तिला तर करणं गरजेचंच आहे ना. तुम्ही मजूरगार घेऊन काम करू शकता नाही ना? नाही नाही नाही, आम्हाला मजूर करा नाही. आम्ही स्वतः झटणार आहे याच्यामध्ये. वर्षातून एकच वेळा येतो ना, हा. का बार बार तर येत नाही आपली शेती. आपण विकायसाठी तर नाही करत. नाही नाही कासाठी? नाही. आणि पूर्ण फॅमिलीसाठी आपण सगळं एन्जॉय करतो. हा. सगळं खाणं पिणं एकत्र करतो. हे दिवस आता हे 4-6 दिवसच आपल्या वर्षाचं येतात. आपल्या सगळी मंडळी आपल्या जवळ असतात. हा. तुम्ही मुलींना सुद्धा शेतावरती आणले याचं कारण का बा आता पुढे जाऊन शेती तर आता कोणी ठेवली नाही. ज्यांनी ठेवले त्यांच्या आता यांच्या नशिबात काय आहे हा. कोणाला माहित आहे. शेतीवाला भेटतो की काय कशाला वाटतं, भेटला त्यांचं शेतीवाला तर ते पूर्णपणे करू शकतात ना. हा. विकायच्या मागे लागणार नाही ना. बाबा मी करणार आहे. तुम्ही बघू शकता. दीदी तुझं नाव काय आहे? नितेश्री ना. आपली ताई सुद्धा आहे. ताई काय सांगाल, कसा वाटला शेतावर येऊन? हा नाही बोलताय? नका बोलू, भाऊ बोलेल. चला मित्रांनो, आता आपण पण कामाला सुरुवात करू. दादांनी एक चांगला संदेश दिला. तो संदेश तुम्हाला नक्कीच समजला असेल ना. आपण अजून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ आणि काय काय कोणाच्या मनात आहे त्या गोष्टी आपण समजून घेऊ. पहिले आपलं काम करू, नाही तर आईच घालील टकल्यान उपट. चला. ढवलारीन मावशीने काही डबा बिबा आणले काय? डबा पण कोयतं इलं कशाला आणले? का मच्छी कापायला आले काय तू? मच्छी कापायला आलो. हा, मग तू शेतावाल्या शेताव कोणच्या? बालारामच्या. आमच्या शेतावाले. हा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता फुकाटचा मजूरगर भेटलेला आहे. आमच्या इथं पाणी बिलले. मग आता यो मूठ घे ना लाव. जो येईल त्याला कॅमेरान घ्यायचा ना लावायला अंगाचा. हे सोनार का अरविंद दादा आहे ना, त्याची मम्मी. पण आवणीची हाऊस बघा किती. आई पळू नको. पाणी तांब्या व बिल्ले जिरस्त पर्यंत लावा. यो मूठ घे. येशील आमच्या शेतावर येशील. लावू कशी डोंगरी शेतवाला मी लावू कशी गाठीचं बाळाले गो मी लावू कशी गाठीचं मी लावू कशी. गुलाचा पाणी बाजू का अजून घाशील? तर मित्रांनो, आई पळाली. ती बघ ना चालली घरी. आई टाटा, थँक्यू एवढं काम केल्याबद्दल. बस खुश झालो. आमची आई पण केवढी खुश झाली बघा. चला आता आपण परत लावायला जाऊ ना. मित्रांनो, तुम्हाला ह्यो बावला दाखवतो. तुम्ही ह्यो बावला बघू शकता. बाबाचाच कपडा घातलेला आहे. म्हणजे तो बांधला ना मग इथं पाखरा बिकरा काही येत नाही त्याच्यासाठी बांधले. पण आपण धोरी रातचे घाबरणार आहे. एकदा असाच गेलतो, कुठं तरी गेलतो, असा बावला रातचे बघला माशानं गेलतो ना. पकी ना आवटाईट झाली ती, काय सांगू तुम्हाला. जाम घाबरलेलो. 4 लिंबू उतरलं घरी आल्यावर. तवा बारा वाटला बघता गडन याला जालिम बघत लासपाट्या नारळ उतरला. जास्त बॅगता वाटत. तर मित्रांनो, बाबा बसले आता दम काला. खूप दमले. तंबाखू नाही का गाज? मित्रांनो, आता यो लावायला आपण सुरुवात करू. गावदेवी माते की जय. चला. काय
अख्खा दिवस कुठे एवढा स्पीडला लावताव तरी कॅमेरा लॉक आहे आणि तुम्हाला असं काही बोलू नको ना. माझी पण इज्जत आहे ना. 4 लोक टीव्हीला बघताना बाबा सांग 1 2 3 चाल हे मुद्दे चल. दोन्ही साईड बिनजोडचा बादशाह. कडेने पण आपण तो स्पीडला लावतो ना, इकडनं पण त्याच स्पीडला लावतो. मधल्या पण खरक असो खाली नाही तर काही असो चिखल असो आपण तुपचाचं काम करायचं ना, माती लोटाची. बाकीचा राहिलेला बाबा हेच करायला माग. आपल्याला दुसरा काही जमत नाही, आपण शर्तीनं ना याच जमत त्याच बोलायला तर येत. मित्रांनो घरी बसले बसले खाताना वर्षभर लावा ना. हा लावा ताव येतं मला. तुम्ही घरी ना मी शाताव टॉकआउट झाले एकटाच लावताव ताव येतं. माझ्या दोरीची पोरा इकडे तिकडे गेल्या मला शाताव बोलवले आई ना. अजिबात काही फरक नाही बरं. हा पनीर खाऊन मी किती काम करणार आहे. ए राजेश भाऊ आपला बैलगाड्यांचा मुलाखती घेणार आहे. तो पण व्हिडिओ बघत होता ना. तो बोलतो व्हिडिओ बनव आवनीची एकदम बघ कशी बनवली आता. म्हणून मी बनवित नव्हतो. माझं असं धरक परक काम असतं. आईला सुरत दादा भेटला असता ना, सुरत दादा त्याला आवनीला बोलवलं असतं. बाबा घे पाटावट लावून लावून झालं ना आपण जेवू. तर फायनली मित्रांनो आपलं एक शेत लावून पूर्णपणे झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एवढा लावलेलं आहे. आता त्या अमरदांच्या आईचं मूठ राहिलं ना ते आपल्याला आणू फुकटचं भेटतं तर कशाला स्वराचं. त्याला दाखवताव आईने काय काय लावले ना. आई पण दाखवताव. इथल्याच चराला जागा आहे ना. मित्रांनो इकडे बघा या वयात सुद्धा आई किती कष्ट करते तुम्ही बघू शकता. पाऊस पडला नाही साप दुष्काळ भरले आज तर आई पावऱ्याखाली कानाला बी लागले. पोटासाठी एवढा करायला लागतो. आणि पहिल्यापासून आपल्या मायमाऊले आपल्या पोरांसाठी एवढं करत आलेले. त्यांचा संघर्ष तुम्हाला लाईव्ह दाखवतो ना. आताच्या नवीन तरुणाई बोलतो आम्हाला कामावत नाही. आता त्यांचं सुद्धा दुःख ना आहे पण ते कोणाला सांगत नाही. पण एक ही शेती म्हणजे आपली आपणच केली पाहिजे ही हाऊस असतं ना. असं आपण घरचं काम करीत राहिलं तर फिट सुद्धा राहतो. बघा आई कशी खंत तुम्ही बघू शकता. त्यांचं काम झाले अख्खा फायनल झाले. आता टेन्शन नाही राहिला. पण थोडासा करला अजून लावला तर एखादा टाटकवांचा तरी जेवणाचा वारल तवराच भात पिकल दिलं. चला आई चाललो. एवढं फुकटचं मूठ भेटलेलं आहे. चला अजून राहिले ते परत न्यायला येऊ. आपला कॅमेरा धरणं गरजेचं आहे ना. व्हिडिओ झाली पाहिजे बाकी काही विषय नाही. ठोक 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 असा बांधला. हे बघ हे असं बांधायचा. हे बघ हा यो झाला मूठ तयार. आता मच्छी खात ना आपण तुम्हाला माहिती ना जाम मच्छी आणतो तसा हात चालता आईचा. तुम्ही बघू शकता ते माझे वडील एवढे आपल्या पावर आहे ना की वडिलांचीच पावर आहे. कारण माझं वडील सुद्धा पहिले जाम कष्ट करायचं ना आता सुद्धा करतात. तेच कष्टाची पावर आपल्या शरीरात आलेली आहे. आमचा बाबा आहे ना पहिले एक लॉरी अख्खा टिकावर खाली खणून एकटा भरायचा एवढा स्टॅमिना होता ना. आज पण आहे कारण आपण मच्छी घालतो ना बाबाला. आता 2 दिवस झालं मच्छी नाही दिली बाबाला घाला द्यायला. बरोबर नाही तर आता नदीला पाणी पण जास्त आहे म्हणून बाबा गेलो नाही आपण. आता जरा काम आचकले. 2 दिवस झालं बासला पनीरच द्याता. काय करशील आता आपण नॅचरलच खाला घालतो. जास्त विकत्री पण नाही खाला घालीत. आपण गरीब माणसं आहे. तर मित्रांनो दुपारची जेवणाची वेळ झाली आपली. आता आपली 2 मजूर करा म्हणजे आईस ना बास गेले आणि पुरं ते शातान हातपाय धावला बी लागले. बाबाने हातपाय धावून झालं. झाली गोरी झाली. हा अरे बाबा किती चिकनी दिसत माहितीये का. हा जाम भारी दिसतस. माझी आई आहेस तू. तर मित्रांनो आता आपण सुद्धा हातपाय धुवू. थोडीशी बॉडी दाखवली पाहिजे. त्या घाणीन काय घाणीन म्हणजे मित्रांनो ह्यो पाणी ना ह्यो पाणी म्हणजे एकदम चांगलं आहे. डोंगरातल्या जिल्ह्यांचं पाणी येतं ना. आपण जर जमिनी विकल्या ना लोका विकतात तर त्यांच्या खाली जी शाता असतात ना त्या गटाऱ्याचा घाणीचा पाणी त्याच्यानं जेवोशा पण वाटत नाही. पण या पाण्याने या चिखलन आपण किती पण हात घातला तरी नुसतं पुसलं तरी भाकर खाऊ शकतो कारण याच्यानं आजार पण नाही. या पाण्याला काहीच नाही. नॅचरल पाणी आहे. नॅचरल कपडा जाऊ कापरा थोडासा चांगल्या पाण्यात जाऊ ना. काय? झाला ना राहून बस झाला. चल मग असं आरवा बसले ना बिस्किट खात पका टकले वाटत. झोप आता झोप. तर मित्रांनो मला जेवायला आहे ना
चटणी भाकर खायचंय, पण ती चटणी ठेवायला तिथं ते मला कंडेन नाही, मला नॅचरल गोष्टी पाहिजे. मग आता मी याचा करंद्याचा पान घेतो, म्हणजे आपला करू करंदा असतं ना, ते आपण वली बनवून खातो, त्याचा पान घेतो, त्याच्यावर चटणी ठेवून खाल्ला जरा मजा येईल काहीतरी. आई चालली घरी, आई आहे ना जेवायला. तर मित्रांनो आता आपण चटणी भाकरीचा आनंद घेतो. मस्त आपला लुरीन बसल्यावर जेवायला लय भारी वाटले. इकडे बघा, ही आपली चटणी, ही चपाती, नाही आपली लूर, नाही हो आमचा बावला. तर मित्रांनो या शातन जेवाची जी मजा आहे ना, लय वेगळी आहे. बघ ना चटणी, लय भारी वाटतं ना, तसा दमताव तसा. तू का आपली बॉडी बघा, गोला बघ, गोला कसा प्रॉपर झाले, एकदम नॅचरल डाएट आहे आपला. आता पण कमी खाता हो, चपाती मधून सुद्धा फॅट असतो, चपाती जास्त नसतं खायची. काय थांब, तुम्हाला ट्रॅक्टर दाखव. कबीर नाना संजा ट्रॅक्टर आले आमच्या रिक्षावाले, कबीर नानाचा गणेशचा घेऊन आले. थांब दाखव, गणेशचा ट्रॅक्टर दाखव. गावतातल्या किराबिरा असू शकतो, पण आपण नाही घाबरत. चाल, ही आपली रिक्षा, ही बघू शकता तुम्ही. मित्रांनो ह्यो बघा, ह्योच तो कासाव, याला या ट्रॅक्टरला कासाव नाव ठेवले ना. याच्यानं बराच काम होतं, छोटा पॅकेट बडा धमाका. चला मित्रांनो, नको ते कारनामे करीत राहायचं नाही, नाही तर चालले त्याचा तो पण वाटवला वल. चला, अरेच दसही वाटतं आमच्या आधी लावलेला, वरचा शात बघ कसा मस्त लावले, आणि जगलेला सुद्धा आहे. आपला पण असंच थोड्या दिवसांनी उभा राहिलो. मित्रांनो त्वरा लावला, आता त्वरासा राहिले, मूठ जवळ होतं दौर, 7-8 मूठ राहिले. चला तुम्हाला आता बाकीचा दाखवतो. बाकीची मंडळी दिसली तर ती पण दाखवीन ना. पहिले आपल्या अनिल त्याचा फार्म हाऊस दाखवतो. चला या. पोकलं जाम जाऊ ना, पोकलं किंवा अनिलदाचा गावठी कोंबड्यांचं एकदम पोल्ट्री त्यांनी आलू बनवलेली आहे. हे बघ अनिलदाचे एकदम गावठी कोंबड्या, एकदम प्युअर गावठी कोंबड्या. तुम्हाला बोलतो ते दाखव पाहिजे जरा. हे बघ कवऱ्या त्यांनी मस्त वाढवल्या ना, देवकरो कोणची नजर नाही लागो, मस्त अजून वाढल्या पाहिजेत. त्याच्या कष्टाला यश येऊ दे, म्हणजे त्याच्याकडून कोणीतरी शिकल का बिझनेस चालू करण्यासाठी घाबरणार नाही. अनिलदा त्यांनी मोप मोठा नियोजन केलेलं आहे, भुशी पागेर वगैरे सगळं इथं ठेवलेलं आहे. बरंच मले पकडलेले दिसतात. तर मित्रांनो इकडं बघा, निसर्ग आपल्याला कधीच भुकाचे ठेवी नाही. बिना कधीच्या आलू वड्या पानला लागल्या गणपतीना नक्कीच ऑर्डर करा, ऑनलाईन देण्यात येतील. चला तर मित्रांनो आपला जेवून झाला ना, इकडे योगेशदा आले. तो बोलतो मला व्हिडिओ मध्ये घे. थांब आलो बोलू, काही सोयबी केली का बघू, काही खाला बिला जोरीला आणला असेल तर आपला काम 25 होईल. मला नाही वाटतं पाका कंजूस आहे, काही आणला असेल स्वतःच खात ना. जारा झाले त्याला ऐकायला नाही गेला. तर मित्रांनो ह्यो बघ, ह्यो योगेशदा मग काही जेवाची बिवाची सोय करतं का नाही? आज बुधवार आहे आज. अरे तुझी नाही रे, माझी कर ना. मी आहे ना तुझ्या जोरीला बुधवार. काय आहे शाकाहारी? शाकाहारी असेल ती खायचा. कधी आणले का जोरीला? आता नाही आणला, घरी चाललाय. ओके मित्रांनो, लयच आलशी दिसतात. झोपतले डायरेक्ट उठून आले आणि त्याही काहीच वाटतं भाकरी विक्री टाकले नाही, घरी गेल्यावर आणतील. मग तशाच प्रकारे आपण आता आपल्या शेतावर जाऊ न, आपलं काम चालू करू. आमची डेंजरवाली मम्मीच नाही तर भरकल लय बेकार आताच भाराकलेली आहे. चला. तर आमच्या आईने दुपारनंतर कपडा बदलला, कारण तो कपडा फाटलेला होता, तो चांगला घातला. माझं कपडं सगळं आईसनी घालायला घेतलं. चला आता आपण तिकडे एक नवीन माणूस आलेला आहे, तो दाखवतो. होऊन जाऊन दे. चल ओके मॅडम. टाले वाजवा. वा चला. मग बोल रानी, क्या चाहिए? कैश चाहिए तुझे, कैश चाहिए. बेगीन तयारी कर ग भानू, हो बेगीन तयारी कर ग भानू. जावा पुल कारल्याची डोंगराला, ना आपल्या शेतीमध्ये भाताला लावाला. तुला दुसरा गाणे नाही देणार, बसलू मी बांधाव, जोडीनं जाऊ पुन भात खनू, जोडीनं जाऊ भात खनू. आपल्या बाचनी लावल्यान भात लावा लावा लावा. आव्हान पेरले तू बोल. आव्हान पेरले. हा. चल दादा धन्यवाद, तुम्ही चांगलं गाणी बोललो. आमच्याकडनं काही चुकी झाली असेल तर माफ करा. नाही. योगेश पवारांकडून सुद्धा माफी असावी.
वाघ आला रे वाघ. हे लांडगा आला रे. हे कोंबडा आला रे. कुत्रा आला रे कुत्रा. हे मोदी आला रे. तसा तो ससा कापूस जसा त्याची कासवाशी पैज लागेली कासव पालाला. हे जा घरी चाल. आल्या पाहुणी घरी जा. वय लोकांच्या हल्दीला हात नको लावू. चाल. जितू मग काय झाटू नाव आहे माझं. जितूच नाही जितूच ना. हा अरे जितू भाई हा तुला घेता चल पुढं. हा. रंगली पार्टी झकास. चला मकास. उद्या आपला ढोल खलास. ना मुन्ना ना. तर हे बघ हे आमची कविता वहिनी आम्हाला मदत करायला आले. आता आपण एकमेकांना मदत करू तर कामा लवकर होता ना, म्हणून त्यांचा पण उद्या लावायचं आहे. सुन्यादा येणार होता पण सुन्यादाच्या पायावर लागले. मग आता काय करू आपणच त्यांना उद्या बिद्या हेल्प करायला जाऊ. आता जवळ तिथं इथं ती भाताचं मूठ लावील तेवढं मोजून ठेवीन तेवढंच मी त्यांच्या शेतात जाऊन लावीन म्हणजे व्यवहार चॉक. चला चला मित्रांनो आता मोबाईल ठेवतो नंतर तुम्हाला दाखवतो पुढच्या होणाऱ्या घडामोडी. व्हिडिओमध्ये टिकून राहा कुठं जाऊ नका. चला मित्रांनो आता आपला लावून झाला. आता आपण सुन्यादांचा शेत लावायचा बाकी राहिले. मग त्याच्यासाठी ट्रॅक्टर बघू भेटतं का कोणी आहे का. मित्रांनो एवढं आपण क्रॉस करतोय तुम्ही बघू शकता कसा भारी दृश्य आहे आपल्याकडं. चला अरे परलो वाटत वावत बिवत जाऊ शकतो पण नाही जाणार आपण. मला पाहिजे असेल तर सांगा. जाम मोठा कोंबड्या आहे कोणचा आहे मला माहिती नाही. पालाला तो कोंबड्या. बघ इकडं ट्रॅक्टर आहे बघ इकडं. मित्रांनो जाम चाललो आता इकडं आबाजी नानाचा ट्रॅक्टर दिसले. बघू आबाजी नाना काय बोलतो. मित्रांनो आबाजी नानाला बोललो चल. आबाजी नाना बोलतो जायचं रस्ताच बंद झाले ना आता कोणच्यावर जबरदस्ती तर नाही करू शकत. चला आता आपण असाच चालू मोकाट. आई झालं का लावून. नाही लावून झालं अजून लावायचं आहे ना. लाव आता योग्य आले ना मग घाबरू नको. आमचं योग्य शाताव आले करायचं का यावर्षी. अजून 2 वर्ष कर्तव्य नाहीये. बटाणी आणले गजा बटाणी. चला मित्रांनो चपलीचं बघ काय आज झाले पण चप्पल साध्य तर 400 रुपये उसूल. आता बिना चपलीशाच चालायला लागेल. एक पायान चप्पल एक पायान नाही. मित्रांनो बघलं ना लल्या किती काम करतं. बाबा लय बेकार. अख्खा शात लावील अख्खा शात पोर कामाचं. चला पुरं आपलं जयेश शिंगोले पण आहे ते आपण तुम्हाला दाखवत. यो बघ असं वलवात याच्या आम्ही लास्ट मासं बघत जाऊ. मित्रांनो आपलं जयेश बघा ना एवढं लिच्चा पिच्चा दिसतं पण काम करायला आले. काय अख्खा वर्षभर खाल्लं लागतं पण त्याच्या खाल्लेला अंगाला नाही लागत पण तरी तो कष्ट करतोय. बघ नानीस अय जयेश खात्यावर आणले का आयला मग यायला लागल. कशी आहे आवनी जोराने ना मग. रामकृष्ण रे. रामकृष्ण हरी. जय श्रीराम जय श्रीराम. चला मित्रांनो यांच्या मागे लागायला टाइम नाही. आपण चला आपल्या कामाला. कोणी रस्त्याला दिसेल त्यांना दाखवू. बाकीचा तुम्हाला काय सांगू भूक लागली आता. ही काही जावाला हटकीत नाही ना बिटकीत नाही. चला काय मग तुम्ही घरी आता बघ ना मशरूम आणले बोलतं घरच्या जेवण आलं. मग आता आपण करायचं काय. माणूस कित नाही राहिली आजकालच्या लोकांच्या. काय बोलशील मित्रांनो हे बाय असं पाणी वाहतं ना इथं मलकर मांडाची मासं भरतात. आता कारवाले मोठाले होत चालले ना यावरले झाले तुम्ही मांडू शकता तुम्हीच खाऊ शकता मला नका बोलू. चला आता तिकडं आपलं रोशन गोष्ट दिसतं त्याला पण दाखव. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशी शातवल एकदम आवण्यान लोकांनी एकदम खतरनाक केलेली पण ह्योच निसर्ग टिकवायचे. मग एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवतो. मग नक्कीच गावातली लोकांचं मन बदलेल ना कधी. आपली माती काली आई विकण्याचा प्रयत्न नाही करणार. बाकी काय नाही. हिरा आणि रुद्राची एकदम जोरदार गटारी चालू आहे. जयेशने तिकडं आवणी करते ना इकडं सोडल्यान कसा निसर्गात असं आपलं नंदी सुट होतात ना. चला मित्रांनो आता अजून पुढे जाऊ बघू कोण कोण दिसतं ना. बाकी मला पण कंटाळा आले. थोड्या वेळेला घरीच जायचा प्लॅन चालले माझा. मित्रांनो ह्यो आपला रोशन बोष्टे कामाचा पोऱ्या बघायला भेटले. मग त्यांनी चांगली अशी गँग आणलेली आहे. आता पहिल्यांदा झोपून उठली आलशीच बघा ना तू. झोपाच्या दिवसात रोशन जा ना मूठ कमी भरल्या मूठ पाठव. त्या पर्यातल्या जोर येतील वाहून आपाप. भेटतील का. तुला नाही चांगला फुकाटच लागतं. भेटतील का. फुकाट म्हणजे आता फुकाटच पाहिजे ना आपल्याला. मग तुला वारी हो कधी प्याराला नको. वारी बघ काय प्याराची पका का पका फुकाट लागतं. जेवायला मी याला घरी बोलवीत पण नाही. पका खात पेप्सुली कशा पाला तर कशाला.
तर मित्रांनो ट्रॅक्टर बसलेला आहे आणि निघल ट्रॅक्टर. मित्रांनो बांबू टाकले आता, बघू बांबू टाकून ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न राहणार. बघू आता ट्रॅक्टरवाला काय करतोय. बाबा निघेल का नाही? जय बजरंगबली. निघला निघला निघला. अरे बाबा लाकूड तुटला. बाबांनी सुद्धा खूप कष्ट घ्यायला घेतलेत. बघू आता काय होतो. बाबाच्या प्रयत्नांना यश येऊ दे. बघू आता. बाबा आता नक्कीच निघणार. चला टाक दुसरा घेर. घे बजरंगबलीचं नाव. बघू आता काय होतोय. ट्रॅक्टर निघणार निघणार. चल निघला निघला. अरे त्याच ताटात त्याच रुबाबात आणि निघला. चल निघला निघला. चल नाच करते काय शेतकऱ्याचा. बघला याला बोलतात रुबाब. चला 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 बाबा टाटा. चला मित्रांनो आपल्याला जाता आता ट्रॅक्टर दिसलेला फसलेला. आपण फक्त व्हिडिओ बनवायला नव्हतं आलो. बघू हेल्प करण्याच्या नादात आलो, पण तो आयता निघला लाकूड लावला जाईल. मग आपली काही गरज नाही. नुसताच मोठपण करायला जाऊन काय फायदा आहे का. चला नक्कीच मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल ना. तिथं आपला मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून जास्त व्हिडिओ बनवायला नाही भेटल्या ना. आता मी आलो घरी ना. आपला झाला थोडासाच राहिले आता, जास्त नाही करायचा ना. बाकीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा ना. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी जुनी लोकांनी सबस्क्राईब केले त्यांचा नेहमी आपण आभारी आहे ना. जी आता नवीन ॲड होतील त्यांचा सुद्धा आभारी आहे ना. जी भरपूर वेळा व्हिडिओ बघून आपली अशी जवळची पण असतात ना काही, ती नाही सबस्क्राईब करीत. नाही केला तरी काही फरक नाही पडणार. आपल्या शब्दांवरती आपली दुनिया पिदा आहे ना. वल आज ना उद्या होणार, पण स्वबळावर होणार. त्या आईला चला बाकी तुमची रजा घेतो ना. असाच प्रेम वाढत राहू दे. बाय बाय ना. अजून एक आता आपण चाललो रिक्षावरचा दाखवू का नको दाखवू पुढचा. चला जर जमला तर दाखव नाही तर आपण बाय बाय बोलून मोकळो. चला.